तर गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलाय। तर नाविद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष म्हणून समोर आलेत। कोल्हापुरात सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। तर नाविद मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा असून नाविद मुश्रीफ यांचं नाव दावेदार पदासाठी आघाडीवर होतं। सकाळपासूनच या बातम्या येत होत्या आणि त्यानंतर आता गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष असणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापुरात आता सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। गोकुळ संघासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच दिसून आलेली होती। तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये इथे रस्सीखेच दिसून आली होती। पण आता शेवटी गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेला आहे। त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष नाविद मुश्रीफ हे असणार आहेत। नाविद मुश्रीफ हे सकाळीच परदेशातून हेलिकॉप्टरमधून कोल्हापुरात दाखल झालेले होते। तेव्हापासूनच त्यांच्या नावाची चर्चा होत होती। तर गोकुळ दूध संघ महायुतीच्याच ताब्यात असावं अशी तंबी वरिष्ठांकडून देण्यात आलेली होती आणि शेवटी गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेले। प्रथमतः या राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मी खास करून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा, आमचे नेते मुश्रीफ साहेब, बंटी पाटील साहेब, या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किपी पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्यापासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे। अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना विनंती करतो। माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं, मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन। परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या तर गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात आलाय। नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष असणार आहेत। तर आजच गोकुळच्या नव्या अध्यक्षांची निवड झालेली आहे। तर नाविद मुश्रीफ हे गोकुळचे नवे अध्यक्ष आहेत। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून येतोय। तर गोकुळ संघ महायुतीच्या ताब्यात यावा यासाठी हसन मुश्रीफ यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती।